नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची। श्री अंबिका सामुदायिक माघवारी पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान 1 फेब्रुवारीला दिंडी सोहळ्यात सहभागी होण्याचे माऊली भजन मंडळाकडून आव्हान। कडेगाव तालुक्यातील तोंडोली व खेराडे वांगी येथील श्री अंबिका सामुदायिक माघवारी पायी दिंडी सोहळा तोंडोली ते पंढरपूर शनिवार दिनांक 1-2-2025 ते रविवार 9-2-2025 रोजी हरिभक्त परायण सहदेव गुरुजी मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली निघणार आहे। तरी परिसरातील भाविक भक्तांनी या पायी दिंडी सोहळ्यात सहभागी होण्याचं आव्हान दिंडी चालक मालक भजनी मंडळ तोंडोली व खेराडे वांगी यांच्या वतीनं करण्यात आलंय। तर या पायी दिंडी सोहळ्यात श्री विनोद सूर्यवंशी खेराडे वांगी, पै तुषार माने म्हासरुणे, तुकाराम ज्ञानू पुंडेकर, ज्योतिर्लिंग भजनी मंडळ मराठानगर, श्री शिवाजी संतराम माने मराठानगर, सर्व ग्रामस्थ मराठानगर, श्री कांतीलाल देशमुख विखळे व मूक कुमारी प्रतीक्षा मोहिते तोंडोली, श्री नारायण सकट तरसवाडी तोंडोली ग्रामस्थ, श्री प्रभाकर वाघमोडे विभूतवाडी, हरिभक्त परायण तेजस दीक्षित, श्री शंकर मोहिते पाटील शेनवडी, हरिभक्त परायण विठ्ठल कदम शेनवडी, श्री शंकर मोहिते पाटील तोंडोली, हरिभक्त परायण कुंडलिक खिलारे शेनवडी, हरिभक्त परायण लक्ष्मण मोहिते विनेकरी, हरिभक्त परायण धोंडीराम मिसाळ दिघंची, हरिभक्त परायण अर्जुन काटकर सूरज मोहिते तोंडोली, हरिभक्त परायण जगन्नाथ बंडगर महिम बंडगर वस्ती, हरिभक्त परायण महादेव मोहिते महिम बंडगर वस्ती, हरिभक्त परायण विकास महिफे गादेगाव, हरिभक्त परायण जयराम बागल गादेगाव, महादेव मंदिर कोर्टी तोडोली ग्रामस्थ, हरिभक्त परायण राजू गुरव खेराडे वांगी ग्रामस्थ, श्री दत्ता महापुरे, श्री किरण शेठ, हरिभक्त परायण युवराज महाराज तोडोली, श्री गणेश हिंदूराव रेणुशे आबा आदींनी दिंडी सोहळ्यास अन्नदानाची सोय केली आहे। तसेच शिवाजी दादा यांच्याकडून पायी दिंडी सोहळ्यास 25,000 रुपये देणगी देण्यात आली असून तोंडोली व खेराडे वांगी ग्रामस्थांच्या वतीनं देणगीचं नियोजन करण्यात आलंय। या दिंडी सोहळ्यास मुक्कामी ठिकाणी कीर्तन सेवा, हरिभक्त परायण सचिन महाराज तासगाव, हरिभक्त परायण वैष्णवी महाराज झरे, हरिभक्त परायण युवराज महाराज तोंडोली, हरिभक्त परायण लाला महाराज तोंडोली यांची होणार आहे। तरी दिंडीस वाहन सेवा श्री अजय मोहिते, श्री सुधीर देशमुख, श्री राजू गुरव खेराडे वांगी, श्री दत्तात्रय जाधव, सूरज मोहिते यांच्या वतीनं देण्यात येणार आहे। तर साऊंड सिस्टीम श्री सिद्धनाथ मोहिते यांची असणार आहे। तर नित्य पालखी पूजन हरिभक्त परायण युवराज महाराज तोंडोली, मृदुंगमणी हरिभक्त परायण लाला महाराज, हरिभक्त परायण शिवाजी भांबर्डेकर, हरिभक्त परायण साहेबराव देशमुख, हरिभक्त परायण राजू गुरव विनेकर, हरिभक्त परायण लक्ष्मण मोहिते काकडा हरिपाठ कीर्तन 7, हरिभक्त परायण सदा हजारे, हरिभक्त परायण कलावती सूर्यवंशी, हरिभक्त परायण जनार्दन पाटील, हरिभक्त परायण युवराज महाराज, हरिभक्त परायण निलेश महापुरे तबला वादक, हरिभक्त परायण प्रज्वल महापुरे, हरिभक्त परायण सुधीर देशमुख, हरिभक्त परायण संजय गोरे हार्मोनियम, हरिभक्त परायण राजू गुरव, हरिभक्त परायण लाला महाराज, हरिभक्त परायण महादेव बुवा, हरिभक्त परायण चव्हाण मॅडम मुंबई चौबदार, हरिभक्त परायण प्रल्हाद मोहिते, हरिभक्त परायण दत्तात्रय हजारे, हरिभक्त परायण महेश कांबळे यांच्या उपस्थितीमध्ये हा पायी दिंडी सोहळा निघणार आहे। प्रतिनिधी राजू पिसार। कृष्ण हरी। आमच्या तोंडोली गावातून पहिल्यांदाच श्री अंबिका सामूहिक दिंडी माघवारी दिंडी सोहळा संपन्न होत आहे। तरी सर्व पंचक्रोशीतील भाविकांनी या दिंडी सोहळ्यासाठी सहभागी व्हावं असं सर्व ग्रामस्थांकडून भाविकांकडून नम्र विनंती। तसेच आमच्या दिंडी सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील सवरी, सासपडे, उपाळे, खेराडे वांगी या सर्व गावातील भाविक सामील होणार आहेत। आपण सुद्धा या दिंडी सोहळ्यात सहभागी होऊन आमच्या दिंडी सोहळ्याला भरपूर असा प्रतिसाद द्यावा। तसेच हा दिंडी सोहळा आपण पहिल्या वर्षीच चालू करत आहे, त्या निमित्ताने आपण सर्वांनी या दिंडी सोहळ्यासाठी सहभागी होऊन ह्या दिंडी सोहळ्याला आनंद घ्यावा ही सर्व भाविकांना एक नम्र विनंती करून हात जोडून विनंती। रामकृष्ण हरी। श्री अंबिकेच्या कृपेने व तुकाराम महाराजांच्या कृपेने माघवारीची दिंडी इथं सगळ्या मार्गदर्शनाच्या साथीने सगळ्यांची इच्छा होती। दिंडीचे प्रस्थान आमचे 1 तारखेला होणार आहे आणि दिंडी 8 फेब्रुवारीला पंढरपूर येथे पोहोचणार आहे। 9 तारखेला बारस आहे, तिथून दिंडी परत माघारी फिरणार आहे। या दिंडीचे चालक माऊली भजन मंडळ तोंडोली खेराडी असे संयुक्त परिसराची दिंडी जाणार आहे। तरी सर्वांनी दिंडीत सहभागी व्हावे। रामकृष्ण।
तसं बघायला गेलं तर तीर्थक्षेत्र तोंडोली येथे बरेच कार्यक्रम होत असतात, बरेच सांप्रदायिक कार्यक्रम होतात. परंतु पूर्वाप्रमाणे चालत असलेलं माघवारी दिंडी, अंबिका सामुदायिक माघवारी दिंडी आपण चालू केलेली आहे. ती पूर्वापारपासून चालत आलेलीच आहे. वाहनाद्वारे आम्ही करत आलो, परंतु पायी दिंडी जी आहे ती पहिल्यांदाच आम्ही सुरुवात करतोय आणि पहिलंच वर्ष आहे पायी दिंडी सुरुवात करण्याचं. तर बरेच 7 टप्पे आम्ही मुक्कामाचे घेतलेले आहेत. त्यामध्ये तोंडोलीपासून प्रस्थान होते 1 तारखेला. त्यानंतर खेराडे मासुर्णे मार्गे आपण मराठानगरला जातोय. मराठानगरमधून आपण पुढे तरसवाडीला जातोय. तरसवाडीमधून दिगंजी, शेनवडी, महूद, त्याचबरोबर गादेगाव आणि पंढरपूर अशा प्रकारे आपण मुक्काम ठेवलेले आहेत. तर ही 9 तारखेला आपण बरोबर पंढरपूरमध्ये पोहोचतोय. अशा प्रकारे आपण ह्या दिंडीचं नियोजन केलेलं आहे आणि बऱ्याच कार्यक्रमाचे पण आपण नियोजन केलेलं आहे. तर सर्वांनी सहभागी होऊन ह्या दिंडीचा आनंद घ्यावा आणि या उत्सवाला पूर्ण भव्य रूप प्राप्त करून द्यावा अशी सर्वांना नम्र विनंती. धन्यवाद. कृष्ण हरी माऊली. आपण हा पहिल्याच वर्षी हा सोहळा चालू केलेला आहे तोंडोलीतून. तो प्रत्यक्षात व्यवस्थित पार पडावा ही एक अपेक्षा होती. सर्वांना अपेक्षा होती आपली सर्व मंडळी भक्ती भाविक जगजीर मंडळी आहेत ते सर्वांना एक आनंदाचा ठेवा म्हणून आपण चालूच वर्ष करतो. तुकाराम महाराजांनी एक अभंग लिहिलेला आहे. ऐका ऐका भाविक जन फार कोण कोणते तार्किकांचा टाका संग पांडुरंग स्मरा हो. ही सर्व मिळून आपण जे सोहळा पार पाडतोय सर्वांना आनंद मिळावा. आयुष्यात आपण काय करावं, आपण काय केलं पाहिजे, काय करू नये यासाठी आपण मध्ये कार्यक्रम ठेवलेले आहेत. कीर्तन भजन हा सोहळा सगळा आनंदमय व्हावा ही एक नम्र विनंती. सर्वांनी सहभाग व्हावं ही पण एक अपेक्षा धरतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तोंडोलीतून माघवारीची जी पहिली संकल्पना जी आम्हाला सुचली पायी चालत जाण्याची, याच्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न केले आणि इतर माघातल्या दिंड्या जात होत्या त्यातून आम्ही पायी चालत जाण्याचा आनंद बरेच वेळ घेतला आणि त्यांच्या अनुभवावरून आमच्या गावातून पायी दिंडी काढण्याचं आम्ही नियोजन जे सर्व तरुण भजनी मंडळांनी गावातल्या कार्यकर्त्यांनी आम्हाला जे सहकार्य केलं त्याच्यासाठी आम्ही सगळ्याची उर्मिळ आहे आणि आम्ही पायी दिंडी नेणार आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी आम्हाला सहभाग करावा. आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची.